श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या स्वामी भक्तांना औदुंबर वृक्षाची माहिती त्याच्याबद्दल माहीत असणं खूप गरजेचं आहे. औदुंबर वृक्षाखाली पारायण केल्याने काय फळ मिळतं किंवा त्याची सेवा केल्याने काय फळ मिळतं, त्याच्या पानांचा, फळांचा, फुलांचा आणि त्याच्यातून निघणारं जे पाणी आहे औदुंबर वृक्षाच्या फांद्यातून, या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला उपयोग होतो. तो काय काय होतो ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. औदुंबर वृक्ष जर आपल्या घराजवळ असलं तर त्याचं पावित्र्य राखणं खूप गरजेचं आहे. जर तो वृक्ष आपल्या घरापासून 10 फूट लांब असेल तर त्याचा एवढा प्रभाव जाणवत नाही, पण ते जर 10 फुटाच्या आत असलं आणि त्याची सावली जर आपल्या घरावर पडत असली तर हे चांगलं नाही आहे. त्याचे अनिष्ट परिणाम आपल्याला होतात. तर ते वृक्ष काढण्यासाठी औदुंबर वृक्ष जर आपल्या घराच्या खूपच जवळ असेल आणि त्याचं पावित्र्य आपल्याने राखलं जात नसेल तर आपल्या घरात कटकटी, आजारपण वाढतं. कारण हे दत्तप्रभूंना अत्यंत प्रिय, स्वामी महाराजांना, श्रीपाद श्री वल्लभ प्रभू नृसिंह सरस्वती भगवान यांना अत्यंत प्रिय असणारं झाड आहे. त्याच्यामुळे त्याचं पावित्र्य राखणं खूप गरजेचं आहे. जर ते राखलं नाही गेलं तर आपल्याला अनिष्ट परिणाम जाणवतात. ते झाड जर आपल्याला काढायचं असलं तर त्याची काही विधी आहे, ती आपल्याला ब्राह्मणांकडून किंवा ज्या लोकांना त्याबद्दल माहिती आहे अशांकडूनच ते झाड आपल्याला काढावं लागतं. तर त्याची पूजाविधी सांगते. जर औदुंबर वृक्ष तुम्हाला काढायचा असेल तर त्याची मुंज करावी लागते. मुंज केल्यानंतर त्याचा पूजा करून त्याचा प्राण हा आपल्याला दुसऱ्या झाडात घालून ते झाड आपल्याला दुसरीकडे लावावं लागतं. आणि याची काळजी घ्यावी लागते का ते झाड आलंच पाहिजे, म्हणजे त्या झाड गेलं नाही पाहिजे, नष्ट नाही झालं पाहिजे. किंवा त्याच्यानंतर आपण त्याच्यात आणखीन झाडं लावू शकता. पण औदुंबर वृक्ष काढल्यानंतर झाड लावणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपण त्याचं एक प्रकारची हत्या केल्यासारखं राहतं झाड कापणं म्हणजे. त्या औदुंबराच्या झाडाला तर खूप महत्त्व आहे. औदुंबराच्या मुळांमध्ये ब्रह्माचा वास आहे, मध्याग्री विष्णू आहे आणि त्याच्या फांद्यांमध्ये शिवभगवानांचा वास आहे. दत्त महाराज या औदुंबर झाडामध्ये वास करतात. जिथे जिथे औदुंबर झाड आहे तिथं तिथं अदृश्य रूपाने दत्त महाराज वास करतात. त्याच्यानंतर औदुंबर वृक्षाला तुम्ही जर मंद प्रदक्षिणा घातल्या, अगदी गर्भवती स्त्री जशी चालती तशा मंद प्रदक्षिणा जर तुम्ही 1 वर्ष घातल्या तर त्या माणसाचा कोणताही असाध्य आजार असलेला बरा होतो. कारण आपण गुरुचरित्रामध्ये वाचलेलं आहे की एका कुष्ठी ब्राह्मणाने त्याला नृसिंह सरस्वतींनी शुष्क काष्ठ दिलं होतं, तरी पण त्याने मनाभावे त्या काष्ठाला पाणी घालत राहिला 7 दिवस निराहार राहून. आणि त्याची भक्ती पाहून प्रभूंनी त्या झाडाला पल्लव आणले आणि त्याचा असाध्य असा कुष्ठरोग बरा केला. तर असं औदुंबर झाडाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यानंतर औदुंबर वृक्षाचे निर्मळ मनाने एकादशी रुद्र म्हणजे 11 वेळेस तुम्ही तिथं रुद्र केल्याने तुम्हाला अतिरुद्र केल्याचं फळ मिळतं. अपत्यप्राप्तीसाठी औदुंबर वृक्षाला नियमित 11 प्रदक्षिणा 21, 101 असे 1 वर्षभर घालायचे आणि गुरुवारचा उपवास करायचा आहे. हा अतिशय शीघ्र फलदायी हा उपाय आहे. याने 100% अपत्यप्राप्ती होते. पण हा नियम तुम्हाला अखंड 1 वर्ष करायचा आहे. त्याच्यानंतर औदुंबर वृक्षाला जी पिकलेली फळं येतात ती पिकलेली फळं रक्तवाहिन्यांतील सर्व आजार बरे करतात. त्या फळांनी तुमच्या शरीरात असलेली मधुमेहाची पातळी म्हणजे डायबिटीजचं प्रमाणही कमी होतं, साखरेची पातळी. आणि त्याच्यातून निघणाऱ्या औदुंबर वृक्षाच्या फांद्यांमधून कधी कधी पाणी निघतं. ते पाणी पिल्यानंतर सुद्धा तुमचे अनेक आजार बरे होतात. त्वचारोग बरा होतो. त्याच्यानंतर शरीरात दाह म्हणजे पित्ताचं प्रमाण जर शरीरात वाढलेलं असलं तर औदुंबर वृक्षातून निघणारं ते पाणी घेतल्यानंतर तुमच्या शरीरातला दाह कमी होतो. एखाद्या माणसाचं मन खूप अशांत असतं, ते सारखं चिडचिड करतं किंवा त्याच्या मनात अनेक विचार येत राहतात, त्याचं मन स्थिर नाही राहत किंवा मुलांचं अभ्यासात लक्ष नाही लागत, त्यांचं मन अभ्यासात बसले की इतरत्र असतं. अशा मुलांनी पण आणि अशा व्यक्तींनी पण औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणा रोज 11 घालायच्या आहे. फार नाही पण 11 प्रदक्षिणा. याने सुद्धा त्या व्यक्तीचा जो चंचलपणा आहे तो शांत होतो. कारण ह्या झाडाला वरदानच आहे की हे वर्षभर फलित असतं. आणि जेव्हा नृसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपूचा, भक्त प्रल्हादांचे पिता हिरण्यकश्यपूचा ज्यावेळेस वध केला होता त्यावेळेस त्यांच्या त्या काळकूट विषानं नृसिंह भगवानांच्या नखांची आग होत होती
आणि ती आग त्यांची कशाने शांत होत नव्हती. त्यावेळेस लक्ष्मी माता त्यांना औदुंबर वृक्षातळी घेऊन आल्या. त्यांनी त्यांची ती विषारी नखं त्या औदुंबर वृक्षात खोसले आणि त्याच्यानंतर त्यांच्या शरीरातला पूर्ण दाह कमी झाला. तेव्हा नृसिंह भगवान आणि माता लक्ष्मींनी त्यांना आशीर्वाद दिला औदुंबर वृक्षाला, की तू सदा वर्षभर फलित राहशील आणि जो तुझ्या खाली तुझ्या झाडाच्या बुंद्याशी बसून जो तप आचरण करीन त्याला त्याचं लक्षपटीनं फळ मिळेल, असा आशीर्वाद त्यांनी दिलेला होता. त्यामुळे त्या झाडाखाली बसल्यानंतर सुद्धा एक 5 मिनिटांनी तुमच्या मनातील विचार शांत होतात आणि माणसाची अस्थिरता त्याने कमी होते. असे अनेक बहुगुणी उपाय आहे. पण तुमच्या घराजवळ जर औदुंबर वृक्ष असला आणि स्त्रियांकडून जर त्याचं पावित्र्य राखल्या जात नसेल तर कृपया एखाद्या ज्या व्यक्तींना त्याच्याबद्दल माहिती आहे अशा व्यक्तींना विचारून तुम्ही त्या झाडाची यथासांग पूजा करून त्याची प्राणप्रतिष्ठा इतर झाडामध्ये करून ते झाड काढणं अत्यंत गरजेचं असतं. कारण ते झाड जर तुमच्या घराला अगदीच जवळ खेटून असलं, त्याची सावली तुमच्या घरावर पडत असली तर याचे अरिष्ट परिणाम तुम्हाला जाणवतात. आणि शनिप्रदोषाच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी औदुंबर झाडाची सेवा केल्याचं विशेष महत्त्व आहे. शनिप्रदोषाच्या दिवशी तुम्ही तुपाचा दिवा जर औदुंबर वृक्षाखाली लावला तर त्याचं पण अनंत फळ आहे. कारण श्रीपाद प्रभूंनी एका महिला आणि तिचा मंद मुलगा जेव्हा आत्महत्या करायला जात होते तेव्हा त्यांना शनिप्रदोषाचं महत्त्व सांगितलं होतं आणि औदुंबराचंही महत्त्व सांगितलेलं होतं. तर असं महत्त्व आहे औदुंबर वृक्षाचं. आणि गुरुवार तर हा दत्तप्रभूंचा स्वामींचा अत्यंत प्रिय असलेला वार आहे. ह्या दिवशीसुद्धा तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा औदुंबर वृक्षाखाली लावून 11 प्रदक्षिणा नक्की करा. या वृक्षाखाली केलेली साधना ही अतिशीघ्र फलदायी असते. गुरुचरित्राचं पारायण किंवा श्री वल्लभचरित्र सारामृताचं पारायण जरी तुम्ही औदुंबर वृक्षातळी केलं तर त्याचा खूप खूप प्रभाव तुम्हाला जाणवतो. तुम्हाला जर माझी माहिती आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस आनंदमय स्वामीमय जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.